नमस्ते, डेली मनोरंजनमध्ये तुमचं स्वागत आहे। सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाला 38 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण तिच्या आई-वडिलांनी तिच्या या निर्णयाला अजूनही स्वीकार केले नाही। चला तर मग जाणून घेऊ ती अभिनेत्री कोण आहे, काय आहे सविस्तर माहिती। त्याआधी डेली मनोरंजन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील। तर मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुंदर कथा पाहूया। अशा अभिनेत्रीची जिच्या आई-वडिलांनी अजूनही तिच्या नवऱ्याला पूर्णपणे स्वीकारलं नाही। ही अभिनेत्री आहे मैंने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धन। भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितलं आहे की आम्ही एका शाळेत होतो, त्या दरम्यान आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलो। त्याने प्रपोज केल्यावर मी लगेच माझ्या आई-वडिलाला सांगितले, पण ते नाराज झाले, त्यामुळे मी त्याला नकार दिला। त्यानंतर आम्ही अजिबात संपर्कात नव्हतो। तो परदेशात गेला, तिकडे शिक्षण घेतलं। पुढे एकदा आम्ही कॉफी डेटवर भेटलो आणि पुन्हा एकमेकाच्या प्रेमात पडलो, पण परत आईवडिलांना ही गोष्ट समजली। त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी हिमालयाशी ब्रेकअप करायला सांगितले। मी त्याच्याशी ब्रेकअप केली। नंतर पुन्हा 1 वर्षानंतर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं। त्यानंतर आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी गेलो, पण आईवडिलांनी दरवाजा उघडलेला नाही। त्यानंतर मी घर सोडली। नंतर मुलांचा जन्म झाला, मग त्याने हे नातं थोडंफार स्वीकारलं, पण त्यांनी अजूनही पूर्णपणे आमचं नातं स्वीकारलेलं नाही। ती वेदना, ते खंत नेहमीच माझ्या मनात राहील, असे भाग्यश्रीने एका मुलाखतीत तिच्या प्रेमाविषयी सांगितलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मैंने प्यार किया या मधील भाग्यश्रीचा अभिनय आवडतो का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यांची लव्ह स्टोरी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।